चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली वाळवण स्पेशल आहे। अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणालाही बनवता येणारी इतकी सोपी पद्धत आहे। मशीन लागत नाही, कारण आपण हातानेच ही रेसिपी बनवणार आहोत। ह्या ठिकाणी साबुदाणा स्वच्छ एक वेळेस धुवून घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपण रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहोत। साधारणतः 8 तास तरी आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। अर्धा इंच इतकं पाणी वरती ठेवलेलं आहे। ह्या ठिकाणी साबुदाणा आपण भिजत घेतलेला तर काढून घेतलेला आहे। अगदी छान फुललेला आहे, साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, अगदी इतका मऊसर झालेला आहे। या ठिकाणी आपण आलू घेतलेले आहेत, ते उकडून वरती साल काढून घेतलेली आहे। जितका साबुदाणा आहे तितकेच आपण आलू घेतलेले आहेत। परफेक्ट मेजरमेंट आहे, तुम्ही दोन्ही प्रमाण हे सेम घेतलं तरी चालते, बिघडत नाही, कारण आपण हाताने बनवणार आहोत। त्यामुळे ठिकाणी मशीन किंवा मसाल्याचा आपण वापर बिलकुल करणार नाही। अगदी सोपी पद्धत असल्यामुळे सहज कोणालाही फर्स्ट टाइम बनवता येते। ह्या ठिकाणी जो आलू आपण उकडून घेतलेला आहे त्यावरची साल काढून घेतलेली आहे। व्यवस्थित आपल्याला ते आता एक एक करून आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। आपण अगदी ह्या पद्धतीने मॅश करून घेत नाही तर तुम्ही खिसणीने काढलं तरी चालते। अगदी सोप्या पद्धतीने म्हणून आपण ह्या ठिकाणी मॅश करून घेत आहोत। पूर्ण मॅश करून घेतलेला आहे, मध्ये साबुदाण्यामध्ये आलू मिक्स होईल असं आपण हे करून घेतलेलं आहे। आता बिलकुल गुठल्या राहिल्या नाहीत, पूर्ण सॉफ्ट आता आपलं हे आलू बनवून तयार झालेलं आहे। एकदम एकजीव करून घेतलेला आहे। आता ह्यात गाठी वगैरे काहीच ठेवलेल्या नाही आहेत। ह्या ठिकाणी आता आलू पूर्ण मॅश करून झालेला आहे। जो साबुदाणा आपण घेतलेला आहे भिजून तो टाकून द्यायचा आहे। ह्या ठिकाणी मी आता लाल तिखट मीठ टाकून घेणार आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। लाल तिखटपेक्षा तुम्ही जर हिरवी मिरची टाकलं तरी चालते, पण लाल तिखटमुळे रंग छान येतो, त्यामुळे मी लाल तिखट वापरलेलं आहे। अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। आता व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण साबुदाणा आणि आलू व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे। या ठिकाणी हाताच्या सहाय्याने पूर्ण मिक्स करून घेत आहोत। नेहमी आपण मशीने चकल्या तर घालतो, शेवग्याने घालतो, पण आज आपल्याला अगदी जर शेवगा जरी नसला तरी आपण हाताने घालू शकतो, काम अडणार नाही अगदी ह्या पद्धतीने केलं तर। ह्या ठिकाणी मी थोडंसं बगरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे चकल्या ह्या जे होतात किंवा आपण जे हाताने बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आणि क्रंची होतात, त्यामुळे थोडंसं आपण ह्या ठिकाणी बगरीचं पीठ वापरलेलं आहे। नाही टाकलं तरी चालते, ऑप्शनल आहे, तरी पण खूप छान होतात, पण मी टाकलेलं आहे ह्या ठिकाणी। आता व्यवस्थित आपलं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे। हाताने आता आपण ह्या पद्धतीने ह्याची सांडगे टाकून घेणार आहोत। अगदी हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे, किंवा आपण पायपिंग बॅगमध्ये जरी घालून जरी ह्याच्या चकल्या जरी टाकल्या तरी खूप छान होतात। आता सर्व आता ह्या पद्धतीने मी सांडगे टाकून घेणार आहे। अगदी खूप फास्ट आणि कमी वेळामध्ये आपण ही रेसिपी बनवू शकतो। वर्षभर आपण जर असे बनवून ठेवलं तर नेहमी आपण उपवासासाठी केव्हाही तळता येते। अगदी साध्या पद्धतीनं कमी वेळामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल तर सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। अगदी खूप फास्ट होतात। शेवगा जर घेतला तर भरण्यासाठी वेळ लागतो, पण हाताने केल्यामुळे फटाफट हे सांडगे बनवून तयार होतात। सर्व सांडगे मी ह्याच पद्धतीनं करून घेणार आहे। एक दिवसाकरता आपल्याला हे कडकडीत उन्हाला वाळून घ्यायचं आहे। एक दिवस जर नाही वाळले तर दुसऱ्या दिवशी आणखीन उन्हाला ठेवायचं आहे। अगदी छान वाळून झालेले आहेत, पाहू शकता प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। मस्त कडकडीत उन्हाला वाळून झालेले आहेत। आता आपल्याला तळून घ्यायचं आहे। अगदी मस्त कुरकुरीत क्रंची आपले हे साबुदाण्याचे फुलं बनवून तयार झालेले आहेत। कमी वेळामध्ये झटपट आपण साबुदाणा फुलं बनवून घेतलेले आहेत, अगदी खाण्यासाठी खमंग क्रंची। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।